आज आपण मालवणी पद्धतीची चुलीवर माशाची आमटी करणार आहोत। त्याला मालवणीमध्ये माशाचं निस्त्याक म्हणतात। त्यासाठी पहिली मी चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावर मी मातीचं मडकं, त्या मालवणीमध्ये याला सोरपूल म्हणतात, त्या सोरपुलात आम्ही आमटी करणार आहोत। आता या ठिकाणी मी विस्तव पेटवलेला आहे, आग चांगली पेटलेली आहे। आता मी हे थोडं फोडणीसाठी तेल घालतो। बस 2 चमचे तेल भरपूर झालं। ते तेल आता तापलेलंच आहे मुळात। ते तापल्यानंतर मी लसणाची फोडणी, लसूण आणि कांदा हा घातलेला आहे। तो घातल्यानंतर थोडी मी आता या ठिकाणी थोडंसं ती लसूण परतवतो आहे। जर खरपूस भाजली, तळली, कांदा लाल झाला पाहिजे, लसूण लाल झाली पाहिजे। लाल झाल्यानंतर अशी बघा, अशी लाल झाली पाहिजे। लाल झाल्यानंतर आता मी त्या ठिकाणी हे ह्याच्यात मसाला म्हणजे खोबरं, कांदा आणि थोडी लसूण आणि मिरचीची पूड, धणे हे सगळे एक वरून हे मिक्सर मधून काढलेलं आहे। हे आता मी त्याला ही फोडणी देतो। हे बघ, ही सगळ्या मिक्सरची फोडणी, कोथिंबीर सुद्धा, ओली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। काय तुम्ही धणे वापरलात तरी चालेल। आता या ठिकाणी मी पुरेसं सार झालं पाहिजे म्हणून मी पुरेसं पाणी घातलं, त्याच्यामध्ये घालतो, अजून थोडं घालतो। हे बघा, पुरेसं झाल्यानंतर थोडं ढवळायचं। ढवळून झाल्यावर त्याला थोडा कड यायला पाहिजे। थोडा कड आला, हा उकळी म्हणा, आमच्या मालवणीत त्याला कड म्हणतात। उकळी आली पाहिजे। उकळी आल्यानंतर हे मी मासे साफ करून कापून ठेवलेले आहेत। मीठ लावलेलं आहे। मीठ लावून झाल्यानंतर ते धुवून टाकले मी। हा बांगडा आहे, हा बळा म्हणतात, उत्कृष्ट राग, तुमच्या भाषेमध्ये वाकटी म्हणतात। ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं। हा आता मी चुलीत भाजणार आहे निखाऱ्यावर, म्हणून तो बाजूला ठेवतो। आता उकळी फुटलेली आहे। आता मी हे साफ केलेले आणि तुकडे केलेले मासे त्याच्यामध्ये मी घालतोय। हे बघा, हे मासे घातलेले आहे। आता थोडंसं मी जरा परतवून घेतोय आमटीमध्ये, ते मिक्स झाले पाहिजे म्हणून। त्याच्यामध्ये कोकम टाकतोय बघा, आमसूल कोकम, ही खास मालवणी। टाकल्यानंतर मग थोडं चवीप्रमाणे मीठ, मीठ टाकलेलं आहे। आता त्याला चांगली उकळी फुटली पाहिजे। ह्याच्यामध्ये हे ओलं खोबरं मात्र वापरायचं। ओलं खोबरं, कांदा, लसूण आणि हिरवी कोथिंबीर ह्यांचं आणि हळद थोडी। जर ओली कोथिंबीर वापरायची नसेल तर धणे वापरायचे। धणे वापरलं तर ओली कोथिंबीरपेक्षा चांगला स्वाद निर्माण होतो आणि छान लागते। आणि त्याचं ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं, अतिशय बारीक वाटायचं आणि ते वापरायचं। आता माझ्या या आमटीला उकळी फुटलेली आहे। आधी झाकणं ठेवायची नाही, थोडंसं परतून घ्यावं, म्हणजे कोकम त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्या ह्याला फुटतील, लागेल तो कोकमाचा अगळ। आणि अशा प्रकारे ही उकळी फुटली की ती उतरून बाजूला ठेवायची, झाकणी जराशी ठेवायची थोडा वेळ। अशा प्रकारे ही मालवणीत मातीच्या सुरकुलातील माशाची आमटी
शहरामध्ये तुम्हाला चुलीवरचं मटण वगैरे मिळतं, ते हे लाकडं मिकडं लावलेली चूल नसते. चूल दाखव रे त्यांना. ही अशी चूल आहे, लाकडांची चूल नसते, ती भुशाची, लाकडाच्या भुशाची चूल असते. ही आमची प्रत्यक्ष लाकडं. आणि अशा प्रकारे ही माशाची आमटी उकळी फुटल्यानंतर तयार झालेली आहे. आपण भाताबरोबर तुम्ही